कडेगाव पलूस तालुक्यात संग्रामसिंह देशमुख यांनी चालू केली साखर पेरणी। कडेगाव पलूस तालुक्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी साखर पेरणी चालू केल्याचं दिसत असून जनता दरबार आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून संग्रामसिंह देशमुख यांनी मोठ्या क्षमतेने कार्यकर्त्यांची जुळवाजुळव चालू केली आहे। कार्यकर्त्यांची कामे मार्गी लागत असून जनता दरबाराच्या माध्यमातून प्रांत कार्यालय, महावितरण विभाग, महसूल विभाग, पुरवठा विभागातील आणि तहसील कार्यालयातील प्रशासकीय कामे पाठपुरावा करून विविध कामांचं नियोजन संग्रामसिंह देशमुख स्वतः लक्ष घालून मार्गी लावत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालाय। दर आठवड्यातून एक दिवस जनता दरबार भरवला जातोय। या ठिकाणी संग्रामसिंह देशमुख दिवसभर उपस्थित राहून लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संग्रामसिंह देशमुख हे स्वतः मैदानात उतरलेत। नागरिकांची विविध समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी संग्रामसिंह देशमुख प्रशासनाला योग्य त्या सूचना देत आहेत। त्यामुळे समस्या जागेवरती सोडवल्या जात असल्यामुळे आणि लवकरात लवकर लोकांच्या समस्यांचा निपटारा होत असल्यानं लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून कडेगावसह पलूस तालुक्यात बांधणी करत आहेत। संग्रामसिंह देशमुख यांनी आगामी काळामध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या संदर्भात कडेगाव पलूस तालुक्यामध्ये जोरदार पद्धतीने भाजपा रिचार्ज करण्याचा कार्यक्रम घेतल्याचं दिसत आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकास कामं राबवून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कडेगाव पलूस तालुक्यात भाजपचा विचार रुजवण्यासाठी अतोनात मेहनत घेत असल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे तरुण पिढी संग्रामसिंह देशमुख यांच्या विचारांकडे आणि त्यांच्या नेतृत्वांकडे आकर्षित होत असल्याचं चित्र कडेगाव पलूस तालुक्यात पाहायला मिळते। येणाऱ्या काळात संग्रामसिंह देशमुख यांनी केलेली ही साखर पेरणी आणि मशागत भाजपला सुपिकतेचं वातावरण निर्माण करेल का, हे येणाऱ्या तालुका पंचायत, जिल्हा परिषद निवडणुकांच्या काळामधील निवडणुकांमध्येच समजेल। आपला जिल्हा, आपली पॉवर। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, शिवराज मोहिते। एकच नजर, चौफेर खबर। पॉवर मराठी न्यूज।